मी आज तुम्हाला घरच्या घरी कशी हळद पावडर बनवायची ते करून दाखवतो आहे. त्यासाठी मी चांगली हळकुंड घेतलेली आहे. ही बघा, कीड वगैरे लावलेली काय घ्यायची नाही, कारण आपल्याला जास्त टिकवायची आहे. वर्षभरासाठी 6 महिन्यासाठी तुम्हाला ही हळद पावडर आपण घरच्या घरी बनवायची आहे. पुढची याच्यात मिक्सिंग नसणार आहे. आता आपण या हळकुंडाना मी पाणी घेतले, त्या पाण्यामध्ये आपण आता हळकुंड घेण्यासाठी टाकूया. हे बघा, असं पिवळं पाणी एकदम, तरी काही वांधा नाही त्याचं. त्यासाठी अशी 2 वेळा धुवायची आहे. आता आपण एका टोपामध्ये गरम पाणी केलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपण जी धुवून घेतलेली हळकुंड आहे ती ठेवायची आहे. आणि ही हळकुंड रात्रभर तुम्हाला भिजत ठेवायची आहे. ते किंवा तुम्हाला ताबडतोब बनवायची असेल तर तुम्हाला पाणी ते हळकुंड उकडून घ्यायला पाहिजे आणि ती कम 1 तास ते हळकुंड उकडून नंतर मग त्याची पुढची प्रोसेस करायची असते. आता मी याच्यावरती झाकण ठेवून 12 घंट्यासाठी तसंच झाकून ठेवतोय. आता हळद आपण ते पाण्यामध्ये ठेवली होती, ते झाकण खोलतोय. बघ, याला पेस आला. पेस आला चाललेला काही खराब होत नसेल, ते थोडले पेस येतो त्याला. आता आपण याला पाण्यातून बाहेर काढायचं आणि ही हळकुंड बघा कशी मस्त डबल झाली साईज. आता या हळकुंडांना पाण्यातून बाहेर काढतो. ही सर्व हळकुंड बाहेर काढून घ्या. आता सर्व ही पाण्यातून काढली, ही बघा कशी नरम झाली ती. आता या हळकुंडांना आपण आता बारीक कापून घेऊया. अशी बारीक कापून घ्या, म्हणजे मिक्सरमध्ये टाकल्यावर तेव्हा तुम्हाला ते त्रास होणार नाही, मिक्सरचा खराब होणार नाही. ही सर्व अशी कापून घ्या बारीक. मिक्सरच्या भांड्यावर टाकून बारीक करून घ्या तुम्ही. थोडे थोडे करायचे. मी हळदी वाटून घेतली आहे बघा, कशी बारीक झाली एकदम आहे. ही जसं तुमच्याकडे कुठे व्यवस्था असेल सुकवायची तशी आहे. पंख्याखाली सुकवा किंवा बाहेर उन्हामध्ये सुकवा. आपण एकदम चांगली सुकवायला पाहिजे, कारण ही आपल्याला वर्षभर 6 महिने काय टिकवायची आहे. आधी मी 1.5 किलोची हळद केलेली आहे. ही मी चांगली उन्हामध्ये सुकून घेतली हळद आहे. ही बघा मस्त झाली आहे एकदम पावडर. आता मी याला वाटून घेतो. ही अशी बारीक करून घेतली मी. आता याला मी चाळून घेतोय. आता चाळून घेऊया. अशीच घरच्या घरी तुम्ही बनवा हळद पावडर. वर्षभर टिकणारी आहे, चांगली आहे. चांगली करता वेळी चांगली सुकून घ्या. आणि पुढची याच्यात मिक्सिंग नाही आहे, सोपी साधी पद्धत आहे बनवण्याची. फक्त तुम्हाला तुमच्या ही सुकवताना तुमच्या आजूबाजूला उन्हामध्ये सुकवा चांगली, आणि ही पावडर बनवून तुम्ही वर्षभर टिकून ठेवू शकता.